तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता रोज सकाळची सुरुवात आपली किचन पासूनच होती. चहा ठेवलाय मी मस्तपैकी आणि नवीन नवीन झाडं. आपला कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. नवीन नवीन झाडं, सगळं फ्रेश फ्रेश छान वाटते. आणि तृषा पण उठलेली आहे आत्ता, जस्ट झोपेतनं उठूनच आलाय माझा बाबू. सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. चला बाप्पा करून घ्या आधी. चला बर बाप्पा करसून जाऊ चल लगेच. शामी बाबा तुझ्याला शुकाट ठेवा. काय खायचा? चिप्स. सकाळ सकाळ नाही मिळणार चिप्स का? काय खायचं मग? दूध, टर्मरिक मिल्क प्यायचं, खीर खायची, अंडा खायचा, पोहे खायचे. काय खायचं? दूध चप्पा खायचा सकाळ सकाळ. जाय चप्पा. परत परत बोलू. आम्ही आत्ता आहे ना झाडांना पाणी दिलंय. तिथं बघा सगळं चोलवलंय. सगळे झाडांना स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेत, कुंड्या पाणी दिले. आणि हा कलर मिलन म्हणले होते की तुम्हाला पेट्रोल आणून देतो मग तो निघून. पण आता कापडाने आम्ही चोळलं ना तर ओल्या ह्याच्यात कापडाने लगेच कलर निघतोय बर का. असं कापड हा कलर तुम्हाला दाखवते मी. हे बघा गेला निघून येल्लो इथलचा. असं घासलं नाही बघा, क्लीन झालंय. म्हटलं कशाला पेट्रोल वगैरे ओतायचं. आम्ही दोघं आता तेच करतोय. सगळा कलर हा आहे ना असं ओला कापडाने लगेच निघून जातोय. तर आता तेच करायचं काम चाललंय. बघू किती निघतो. तिकडचा सगळा निघलाय. तर इथे घेतलंय मी, आज बनवलंय चवळीची भाजी, भात. भाकरी चपाती नाही घेतली जेवायला, खाऊ नाही वाटली. चवळीची मस्तपैकी भाजी, गावरान चवळी बारीक बारीक. तृषाला पण भाजी भात खूप आवडतो. तिचं पण सगळं आवरून झालंय. तिला पण जेवायला घेतलेलं आहे भाजी भात. खेळायचं काम चाललंय. कच घेतलंय, बिस्कडलंय. छान छान नाही घेतलं. तू कर ना मग, छान छान कर ना. नाही येत. तर आता तिला खेळता खेळता एक 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 बाईट चारतीये मी. बटरफ्लाय आ गया. वा, कोणी बनवलं? तू बनवलं. चिकटपट्टी नाही देत. दे तिला चिकटपट्टी. तर इथे आहे ना ते काल मी पप्पांकडनं आणलेले फोटो म्हटले भिंतीला इथे लावून घेते. आणि एसी वाले काका आले, ते भाऊ. म्हणजे एसीचं काहीतरी थंड हवा नव्हती मारत, जास्त येत नव्हती थंड हवा. तर ते आले ते नीट करायला. चाललंय त्यांचं काम करायचं. दुसरा दिन बाजू हा बदलतो. म्हटलं मग या भिंतीला आपलं फोटो लावून घ्यावे. नंतर मी तुम्हाला सगळं दाखवते कोणते फोटो. तर ते भाऊ बाहेर करतायत काहीतरी चेक. एसीचं बाहेर तो बॉक्स असतो ना त्याचं चाललंय त्यांचं काहीतरी चेक करायचं काम. काय झालंय प्रॉब्लेम आता काय माहिती. चालू एसी चालू आहे पण थंड हवा जास्त येत नाहीये. अजून लागेल का थंड पाणी? नाही ना, त्यात गॅस आहे का? हा एकदम तेवढा आहे. काय प्रॉब्लेमॅटिक नाही ना? रिस्क तर आहे पण जपायचे आपल्याला. तेवढा आहे कारण ऊन खूप आहे ना. 40 डिग्री तिथे घेत नाही. तिथे नाही सावलीत जाणार ना ड्रम तर ताईंच्या ओट्यावर. लाईट कधी येईल आता? लाईटीचा काय भरोसा नाही. सारखी जाते कुठेतरी, काहीतरी काम चालू असेल म्हणून. आतमध्ये नाही ना याला काय प्रॉब्लेम, फक्त गॅसचाच. अजून देऊ पाणी प्यायला? बस. मला दाखव कोणते कोणते ते दाखव ना. नको मला कडू कडू लागतं. नको मी खाल्लं ना त्या बघ एक. तू खा आता. कोणत्या खायची? हार्ट आहे, रेड हार्ट. हो.
तर आत्ता आहे दुपारचा टाइम आणि आपण चाललोय शिरूरला. आपल्याला गॅसची शेगडी घ्यायची. जी गॅसची शेगडी आपली आहे तिचा आहे ना असं लीक होतोय गॅस पाईपमधनं. खूप जुनी शेगडी झाली आहे ती, त्यामुळे म्हटलं मग नवीनच शेगडी घ्यावी गॅसची. माझी खूप दिवसांची इच्छा पण होती गॅसची शेगडी घ्यायची नवीन, पण काय ती चालू होती, तिला काय प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामुळे घेतली नाही. आणि AC वाले काका येऊन गेले, पण ते काय AC नीट झालेलं नाही आहे. ते उद्या पुन्हा येणार आहेत, कारण त्याचं काय ते लाईटच गेली मध्ये. गॅस भरायचं काम चालू होतं आणि मध्येच लाईट गेली, त्याच्यामुळे ते काम काय झालं नाही. सकाळी उठल्यापासून चल शिरूरला, चल गॅस घ्यायला, चल शिरूरला, चल गॅस घ्यायला. शिरूरला विजय सेल्स नाहीये, पण सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्यांच्याकडेच घेणार होतं आपण गॅस. चांगलं शॉप आहे मोठं, त्याच्यामुळे तिथं म्हटलं भांड्याच्या दुकानात शेगडी घेण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात घेतलेली बरी, त्याच्यामुळे चाललो आता तिथेच. बघू ना, तुम्हाला पण अंदाज येईलच ना. सर एक शेगडी आपण चॉईस केलेली गॅसची, 3 का 4 आता घरी गेल्यावरती तुम्ही बघा. ते बघा परशावरती चाललाय, त्याची इतकी हौस. म्हणला मी असं चालता पायऱ्या कधीच नाही बघितल्या, कधीच नाही गेलो, किती छान आहे म्हणत होता. मी जाऊ का, त्याला म्हटलं ये एक राऊंड मारून ये, तुषाला घेऊन जातो म्हणत होता. म्हटलं ती जातीच पुण्याला गेल्यावरती, आणि कसं हात वगैरे घालायची भीती, त्याच्यामुळे तिला ठेवली तेच उभी. आपलं गॅसचं काम झालेलं आहे, गॅस घेऊन झालाय. मिलनात बिलिंग वगैरे काढतायत. तर कोणता गॅस कोणती शेगडी घेतली आपण ते तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते. बघा त्याला किती छान वाटते, एकदम मस्त वाटत असणार बरं का. काही मुलांच्या नशिबात खरंच बघा ना, तेव्हा कसं हसतंय. आज नेमकी तिची बॉटल नाही आणली मिलन पाण्याची, पाणी प्यायचं आता तिला. चल तुला उतरा उतरा उतरू खाली, उतरा उतरा खाली. हा आले खाली. नुसतं रस नको, मला आवडत नाही ना. कसं दुसरं काय विचारा. बरं आले आता इथे ज्यूस बीस प्यायला थांबलोय, जाताना घरी शेगडी घेऊन चाललोय घरी. काय रे बर्गर आईस्क्रीम कॉफी तिथे दिसतंय ना. कोल्ड कॉफी आहे नसल ना. कुठं हा ना, मग तिथं मागं चिंतामणीलाच थांबायला पाहिजे होतं. बघ कसं ऊस बांधलाय, शुगर कॅन कसं बांधून ठेवलंय. नाही पडत, नाही पडत. कशी मिशी आली.
कॅट सारखी. चला घरात. वृषाचे रॅपर काढलं नाही, तोंडात घातलेस तू. बॅड. चला आता आपण गॅस लावू सगळे. कॉफीचा पुडा आणला ना. इथं साफ करायला लागेल पायऱ्यांचं. आता या बॉक्स मध्ये जुना गॅस नाही बसणार ना आपला, आता त्याला ठेवून द्यायला लागेल ना व्यवस्थित. फॅन लावू का? उलट आहे. बघ ना कसे घेतलंय. 4 गॅस. हेल्प करते. बरं ठीक आहे, करा हेल्प. आधी हा चुना खोलायला लागल. मग बसतोय ना जागावरती. हा गॅस घेतला आपण 4 शेगडीचा. नाही चालू आहे ना. बघा असा आवाज येतोय. फुल सगळा गॅस जातो. काय चेक करताय? बंद केलं ना बटन. नाही येत आता. काय येतंय? काय शिशी नाही होणार. पप्पा जॉईंट करतायत ते. थरथर थरथर कापते थाळी पप्पाचे. थरथर काय होते आता? हो ना, ते जॉईंट करतात ना म्हणून होते तसं. कोणत्या बटनवर कोणता गॅस येतो बघा. लायटरने चालू करून बघा. लायटरने कोणताच नाही चालू. नाही आता आणली त्या दिवशी गॅसची टाकी. संपली नाही. हा इकडचं चालू करून बघा ना आधी. सगळे चालू करता. चालू गॅस. अरे वा. कोणत्या बटनवर कोण आहे ते काढा ना. स्क्रू ड्रायव्हर. खाली बंद होते ना. हो वरती केल्यावर बंद होते. 2 त्याच्या मागचं. हा इकडचे 2 हे, तिकडचे 2 त्या गॅसचे. ओके. हो कसे उठते. तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 5:30 वाजले. तिकडे पोरं क्रिकेट खेळतायत आणि इथे तृषाचं ओट्यावरती खेळायचं काम चाललंय. गॅसची शेगडी घेतली ना आपण, त्याचा बॉक्स मध्ये सगळे तृषाचे टॉयज टाकून दिले मग मी इकडे तिकडे पडण्यापेक्षा. आणि फरचीला पाणी घेतलंय मी एका बकेट मध्ये. म्हटलं फरची पुसून घेते आणि मग धूप दिवा लावून टाकला ना की छान घरभर वास सुटतो. तासभरात 6:30 पर्यंत छान वास सुटून जातो. हो हिला पण आता फ्रेश करते. माझं झाल्यानंतर कपडे वगैरे चेंज करते. जसं फ्रेश आत्ताच तिने तोंडात पाय वगैरे धुतलेत, पण दिवसभर तेच कपडे अंगावरती. मलाच कसं तरी होतं. मी माझे कपडे बदललेले आहेत. तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग. मगाशीच मी गुड इव्हिनिंग म्हटलंय, कदाचित आठवत नाही आता. फरची वगैरे पुसून झाली. तृषा खेळती बाहेर. म्हटलं थोडस कॉफी करावी आता. आणि गॅस तर मी तुम्हाला मगाशी दाखवलाच ना जोडताना. 4 शेगडीचा गॅस घेतलाय आणि दूध वगैरे तापून झालं. मगाशी सवय नसल्यामुळे लवकर बटन कळत नाही बरं का मला. कोणते बटन कशाचे ते लवकर कळत नाही. तर 2 शेगडीच्या गॅसची सवय इतके दिवस. पण ठीक आहे, लागेल वापरून वापरून हळूहळू सवय. कॉफीची बॉटल संपलेली आपली, त्याच्यामुळे ह्या पुड्या आणल्यात छोट्या छोट्या आता मगाशी गावातून येताना. आणि नानीचा फोन आलता. नानी म्हटली येतो आम्ही थोड्या वेळेस तुझ्या इकडे बसायला. खूप दिवसांचं बोलवती मी. तसं आपल्या इथं संध्याकाळचं खूप मस्त वाटतं ना, फ्रेश वातावरण, थंडगार बाहेर हवा. त्याच्यामुळे नानीला म्हटलं होतं की या, म्हटलं संध्याकाळचं. दिवसभर कशी गरमी वगैरे होती, दिवसभर नाही म्हटलं संध्याकाळचं निवांत या.
तर म्हटली 7-7:30 पर्यंत येतो म्हटली आम्ही. 6 वाजलेत आता. दीदीकडे चालली तर आता तिचं फ्रेश, तिला तोंडात पाय धुवायला पाठवलं होतं मी बाथरूम मध्ये. तर पूर्ण आंघोळ करून आली ती, केस सगळे ओले करून आली, हो की नाही? पूर्ण केस ओले करून आली. शुकते मग शुकायला टाइम लागतो ना, शुकते तर. हो आम्ही फॅन पुढे केस सुकवतो, हो की नाही? हो ना, मालिश. हो ना. सुकलेत का केस? सुकलेत ना, थोडेसे ओरलेत. इकडे विंचरू मग त्याला, तिकडे बघ, तिकडे बघ. थोडेसे ओले कशाला करू? बस काय? हो मी खाऊ आता बनवते, मग आवाज देते, मग ये तू परत. चालली आता बाहेर खेळायला. दिवसभर काय सोडत नाही मी बाहेर, त्यामुळे आता संध्याकाळी निवांत, बाहेर ऊन बिन नाहीये. तवक नाटक त्याच्यामुळे आता जाती बाहेर खेळायला. तोंडामध्ये घालू नको बाबू. बाहेर ऊन वगैरे नाही, त्याच्यामुळे जाती खेळती थोड्या वेळ बाहेर. काय हो माणिक काय? नाही. हा कोणाला? कशाला? हा कधी फोन आलता? म्हणजे मला नाही कळालं काय म्हणताय तुम्ही. बाहेर आलं बोलू, जाऊ दे. तुम्ही आंघोळ करताय, मला आवाजच आहे ना, माझं चाललंय स्वयंपाक. अंडा हो. ते निलेश भाऊजींना त्याने फोन केला तर ते का? करू दे ना मला ऑमलेट. कोण खाणार ऑमलेट? रोशा? तू नाही? मग होई, नको फोडू. आज आहे बेट ऑमलेट आणि पाव. सकाळची चवळीची भाजी आहे, मी भात केलेला आहे कुकर मध्ये, आणि हिला घामाला किती आणायचा, को घाम पूर्ण भिजली, पूर्ण घामाने, है की नाही? हो काय हो. आम्ही तर जेवायला बसलो, मुलांना फोन आल्यामुळे ते उठले. का मग तुला एकच बॉटल आणायला सांगितली होती ना, तिला फ्रीज मधून बॉटल आणायला सांगितलेली, एक काढून दिली, 2 बॉटल घेऊन आली. मिलन पाया पडेल. मी एकच सांगितली होती ना आणायला, हे कशाला आणली? एवढी मोठी तू नाही हात लावायचा. मला दे ना ग गॅस. आम्ही बसू, मम्मा, मी आणि पप्पा. झाड आणलं काय? आम्हाला घेऊन जाणार. चिनू माऊला. मग कोणला? आम्ही जेवतच होतो, जेवायलाच बसलेलो होतो. तेवढ्यात नानी, चिनू, ऋषिकेश ते आले सगळे. ऋषिकेश गेला नानीला त्यांना सोडून, पटपट जेवण केलं. मिलन गेले बाहेर आणि चालले आता चिनू सोबत नखरे सेंटरला. माझे डोळे बघ. घेऊन जाऊ आपण आम्हाला. बाबू वरती हात करून डान्स कर. वरती हात. तिच्यासारखं डान्स कर. ब्ल्यू ब्ल्यू झालंय सगळं.
नीट कर. सोड ना कोल्ड्रिंक आणायचं का? स्प्राईट इथं समोरच भेटतंय. आण रे जा. आपल्या सगळ्यांना चाल. सुट्टे मग कशी कुठे ठेवलेत आपण? ते ट्रे मध्ये ठेवलेत बघ. आनंद नाही इथं समोरच भेटतं. पिऊ ना सगळे, तो पण पिऊन. सगळ्यांना एक बॉटल आली. तुला, नानीला, मला, चिनीला 4 बॉटल आण. तुम्हाला स्प्राईट आणायचं का नानी का थम्सअप? मला थम्सअप आण. तुला काय? स्लाइस म्हणजे माझा थम्सअप. तुला काय पाहिजे? थम्सअप. 3 थम्सअप आणि 1 माझा. हा इथं कोल्ड्रिंक आणलं होतं. कोल्ड्रिंक पिता पिता गप्पा चालू होत्या आमच्या. टीव्ही चालू होता समोर आणि तृषा तशीच खेळता खेळता मांडीवरच झोपून गेली बरं का. कारण दिवसभर ती काय झोपलीच नव्हती. आपण शिरूरला गेलो, तिकडनं आलो, हे ते, त्याच्यामुळे ती काय झोपलीच नाही. मांडीवरती टीव्ही बघता बघताच खेळता खेळता झोपून गेली. रोज फुले तर रोज. अगं बियाला ठेवलेत ते. लय वांगे खाल्ल्या झाडाचे. हा बसला तो जा. तर नानी चिनू चालल्या आता आणि गप्पा मारता टीव्ही बघता बघता तृषा झोपून गेली मांडीवरती. तिला बेडवर टाकले नेऊन. मिलन याच्यातच मिलनचीच वाट बघत होते मी. यात देते. खूप रात्र झाली आता. आम्हाला पण झोप आली. मला पण 10 वाजलेत रात्रीचे. बाय. रात्रीचे 10 वाजलेत. आता घेते सगळं बंद करून. मिलन येतील आणि की ते मागचं डोर करतात, वाजवतात, मग गेट राहिलं लावायचं. तर चला असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. असंच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि खूप रात्र झाली त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट.